नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून त्रिंबक लांडे यांनी त्यांच्या पोस्टमधून मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. ओ भैया, लोकमत समाचार है क्या? 40शीतला उंच साधारण बांधा असलेला अंगावर टी शर्ट आणि लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला. बिनरंगाच्या गंजलेल्या सायकलचे ब्रेक दाबून खर्र खर्र आवाज करत ती सायकल थांबवून स्टँडवर लावत एक युवक म्हणाला, है ना भैया, ये लो. भिंतीवरूनच पेपर त्या माणसाला देत तो म्हणाला, ठीक है, रुक जरा, पैसे लेके आता हूँ. असं म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात मॉर्निंग वॉकला गेलेले गोखले सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले. नॅपकिननं घाम पुसत म्हणाले, अरे राम्या, बरं झालं इथं भेटलास, दे बरं माझे पेपर. वय सर. तो पेपरवाला राम्या आदरानं म्हणाला. सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी आणि एक इंग्रजी पेपर काढून द्यायला लागला. तो लुंगीवाला आला. त्यानं 10 रुपयाची नोट राम्याच्या हातात दिली. गोखले सर लुंगीवाल्याला म्हणाले, गुड मॉर्निंग पाटील साहेब. गुड मॉर्निंग सर. आज काय हिंदी वृत्तपत्र? हो सर, ते काल भारतानं अंतराळ यान सोडलंय, त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचारमध्ये. लुंगी घातलेले पाटील साहेब गोखले सरांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले. राम्या खाकी पॅन्टच्या खिशात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, हा साहेब, ते ब्रह्मोस व्हय, ते भारत आणि रशियानं पाठवले. भारताची नदी आहे ना ब्रह्मा आणि रशियाची नदी ओक्सावा, त्यामुळं त्याला ब्रह्मोस नाव दिलंय. आपल्याला सगळं माहीत आहे, खेळवळ भाषेत राम्या म्हणाला. गोखले सर आणि पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रिया देत म्हणाले, अरे वा, हुशार आहेस तू. पुढे गोखले सर म्हणाले, अरे UPSCला पडणारा प्रश्न आहे हा, UPSCचा क्लास चालवतो की काय? पाटील आणि गोखले सर हसत निघून गेले. तितक्यात राम्या म्हणाला, सर, या महिन्याचं बिल राहिले तुमचं. गोखले सर मागे न वळताच म्हणाले, उद्या सकाळी 10ला क्लासवर येऊन जा, देतो पैसे. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यानंतर 10 वाजता राम्याची सायकल गोखले स्पर्धा परीक्षा अकॅडमी असं लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली. दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, सर, ते बिल. काही न बोलताच गोखले सरांनी हातवारे करून त्याला वर यायला सांगितलं. क्लासच्या ऑफिसची बेल वाजली. गोखले सरांनी दरवाजा उघडला आणि मळालेला टी शर्ट आणि खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा आणि 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिलबुक आणि पेन घेऊन उभा होता. ये आत ये, बस इथं, मी पैसे घेऊन येतो. राम्या लाकडी खुर्चीवर अनकम्फर्टेबली बसून सगळी इकडे तिकडे बघायला लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या. त्यातली एक राम्यानं उचलून पाहिली आणि पटकन बिलाच्या मागे काहीतरी लिहायला लागला. 5 मिनिटांनी सर आले आणि पैसे देत म्हणाले, काय लिहित होतास रे? सर, ते उत्तर बरोबर आहेत का बघा ना. सरांनी पाहिलं तर त्यात 8 बुद्धिमत्तेची प्रश्न सोडवली होती, तेही अवघ्या 4 ते 5 मिनिटात. सर अचंबित झाले. म्हणाले, अरे कसं सोडवलं तू हे, आणि एवढ्या कमी वेळात? UPSCला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनिटं लागतात. कसं केलंस तू हे, कुठे शिकलात? त्यावर राम्या म्हणाला, सर, मला 10वीत 92% आहे. बाप नाही मला. आई धुणं भांडे करते, मी सकाळी पेपर टाकतो आणि नंतर रीडिंग रूमवर वॉचमन आहे, लोकांच्या चपल्या गाड्यावर लक्ष ठेवतो. एवढं करून 2 टाईमचं खायला मिळतं. सकाळी पेपर वाचून नंतर रीडिंग रूमवर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडे आय कार्ड नसेल तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडा वेळ आणि मग मध्ये सोडतो गुपचूप. मला बी अधिकारी व्हायचंय, पण आई म्हणते पैसे नाहीत शिकायला. त्याचं उत्तर ऐकून सर निशब्द झाले, काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले आणि राम्या निघून गेला. 2 दिवसांनी राम्या गोखले सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डिंगमध्ये बिलं गोळा करण्यासाठी गेला आणि 15-20 मिनिटांनी परत आला. सायकलच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्यानं ती उघडून बघितली. त्यात गणवेश, काही पुस्तकं आणि पैसे होते. तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, यात कॉलेजचा गणवेश आहे, पुस्तकं आहेत. जवळच्या जनता महाविद्यालयात आर्ट्सला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवारपासून कॉलेजला जायचं, अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचं आहे ना तुला? वेळोवेळी तुला पुस्तकं मिळतील, फक्त पेपर टाकणं तेवढं चालू ठेवायचं. खाली लिहिलं होतं, आईवडिलांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी. अशीच पुस्तकं राम्याला मिळत राहिली. 6 वर्षांनंतर सर एका दिवशी पहाटे मॉर्निंग वॉकवरून परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स, काही प्रमाणपत्र होती.
आणि तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, ज्यानं एका पेपर टाक्याला IAS केलं तो अपयशी कसा? तो तर जगातला सर्वात यशस्वी आणि श्रीमंत माणूस. खरंच देण्यासारखं खूप आहे. फक्त योग्य मनुष्य ओळखून देण्याची वृत्ती असावी. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.